बाळासाहेब 100 वर्षांनीच काय त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री। राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ट्विट करत व्यक्त केल्या भावना। तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली, त्यांच्यातील कलाकार देखील नेहमी जागा राहिला। खासदार सुप्रिया सुळेंनी बाळासाहेबांना ट्विट करत केलं अभिवादन। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त विनम्र अभिवादन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांना ट्विट करत वाहिली आदरांजली। बाळासाहेबांनी आपले ठाम विचार आणि निर्भीड ठाकरी बाणा जपताना महाराष्ट्र हिताशी कधीही तडजोड केली नाही। शरद पवारांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईतील कुलाबा परिसरात बॅनरबाजी। रिगल सिनेमासमोर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा, पुतळ्याला अभिवादन करण्याकरता शिवसेनेतील प्रमुख नेते राहणार उपस्थित। आजचं जन्मशताब्दी वर्ष नक्कीच आम्हा शिवसैनिकांसोबतच महाराष्ट्रालाही एक वैचारिक ऊर्जा देणारं ठरेल। आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांना ट्विट करत आदरांजली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मशताब्दी। उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रिगल सिनेमा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत वाहिली आदरांजली। सामनातून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी लिहिला सामनामध्ये लेख। काका माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला। राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना। शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरे सेना आणि मनसेचा भव्य सोहळा। माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सोहळ्याचं आयोजन। महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला, शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या या सिंहगर्जनेची आज शताब्दी। सामनाच्या अग्रलेखातून प्रतिपादन। उन्मत्त भाजपला आरसा दाखवणारं वंदनीय बाळासाहेबांचे एक जुनं व्यंगचित्र। आता मशालीची धग सहन करा। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल चित्रेंचा ट्विट करत भाजपला टोला। बाळासाहेबांनी हिंदुस्थानी संस्कृतीचा गौरव वाढवला, राजकारणाला राष्ट्रधर्माशी जोडून जनसेवेला लोकगौरवाचं माध्यम बनवलं। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त योगी आदित्यनाथ यांनी केलं अभिवादन। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व बहुपदी होतं। एक विचारवंत कलाकार आणि नेते म्हणून त्यांनी सामाजिक राजकीय जीवनावर अमीट ठसा उमटवला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाहिली आदरांजली। नागपूर पालिकेत 8व्यांदा महिला महापौर बसणार। पालिकेत आजपर्यंत 54 महापौर झाले, यामध्ये 7 महिला महापौरांचा समावेश। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी। तानाजी सावंत यांचा पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात। तर साताऱ्यातील कराडमध्ये भाजपात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य। तिकीट न मिळाल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त। पुण्याच्या महापौर पदासाठी अर्चना पाटलांचं नाव चर्चेत। यंदाचं महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव। भाजप कोणाला संधी देणार याची उत्सुकता शिगेला। नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा। महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला बसणार। 26 वर्षांनी नाशिकचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। छत्रपती संभाजीनगर महापौर निवडीचा चेंडू विभागीय आयुक्तांकडे। पालिकेची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्याची तयारी। पैठणमध्ये भाजपचं कमळ संकटात। भाजपचे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात। एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्यानं अपक्ष उमेदवार भाजप पुरस्कृत म्हणूनच प्रचार करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 23व्या महापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष। स्थानिक कोर कमिटीमध्ये एकमत न झाल्यास पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार, अतुल सावेंची माहिती। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईकांची एंट्री। मंत्री आमदारांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं रिंगणात। नागपुरात जिल्हा नियोजन समितीची आज बैठक। दुपारी 1 वाजता नियोजन भवनात बैठकीचं आयोजन। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत बैठक पार पडणार। लाडक्या बहिणींनी निवडणुकीत चमत्कार दाखवला। पालिकेवर महायुतीचा भगवा डौलानं फडकवणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य।
50% आरक्षण मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 27 जानेवारीला सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे होणार सुनावणी। तर अमरावतीच्या अचलपूरमध्ये एमआयएम सोबत युती केली नाही। अचलपूरमध्ये एमआयएमचा कोणताही गट अस्तित्वात नाही। टीकेनंतर अचलपूर भाजपच्या नगराध्यक्ष रुपाली माथने यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। नांदेडमध्ये महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव। महापौर पद महिल्यांदा भाजपकडे। महापौर पदासाठी 5 नगरसेवकांची जोरदार चर्चा। लाभ बंद झालेल्या लाडकी बहिणींच्या अर्जांची फेरतपासणी करा। एकही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या। पालकमंत्री पंकज भोयर यांचे निर्देश। वर्ध्यात खासदार अमर काळेंनी साधला रस्त्यावरील केळी विक्रेत्या आजीशी संवाद। व्यवसायातील खप आणि नफ्याची घेतली सविस्तर माहिती। आदित्य ठाकरेंचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवांना पत्र। टायगर कॉरिडॉर खाणकामाच्या परवानगीचा निर्णय थांबवावा। हा निर्णय निसर्गासाठी प्राणीजीवासाठी घातक। आदित्य ठाकरेंचा पत्रात उल्लेख। धनुष्यबाण घड्याळ खुणाचा अंतिम युक्तिवाद 18 फेब्रुवारीपासून। सर्वोच्च न्यायालयाकडून 18 फेब्रुवारीपासून अंतिम युक्तिवादासाठी सुनावणी। सांगलीत राजाराम बापू पाटलांच्या फोटोवर भानामतीचा प्रकार। राजाराम बापू पाटील आमदार जयंत पाटलांचे वडील। गट स्थापन होत नाही तोपर्यंत मुंबई सोडू नका। शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींचे आदेश। वित्त विभागाकडून धुळ्याला निधी मिळत नाही। वित्तमंत्र्याकडे वाढीव विकास निधीसाठी आग्रह करणार। पालकमंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य। महापौर ठरवताना शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल। मुंबईत उमेदवारांच्या पराभवाचा भाजपनं अभ्यास करावा। मंत्री शंभूराज देसाईंचा मित्रपक्षाला सल्ला। देवाभाऊचं राज्य आल्यानंतर सर्वत्र लाडक्या बहिणींचं राज्य। धुळे महापौरपदी लाडकी बहीणच विराजमान होईल। मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य। महायुतीत कोणतीही अडचण नाही। संजय राऊतांच्या राजकीय बौद्धिक पातळीत लोचा। आशिष शेलारांचं राऊतांना प्रत्युत्तर। राजकारणात कोण कसा फिरेल सांगता येत नाही। कोण कोणाला पाठिंबा देईल हे सांगणं कठीण। शादी एक से प्यार दूसरी से ही शादी कशी टिकणार। प्रकाश आंबेडकरांची ठाकरे बंधूंवर मिश्किल टीका। भाजपला संपवणारा जन्माला यायचा देवाभाऊचा नाद करायचा नाही। जयकुमार गोरेंचा अभिजित पाटलांना इशारा। केडीएमसी महापौर कार्यालयात स्वच्छता सुरू। गेल्या 5 वर्षात निवडणुका झाल्या नसल्यानं महापौर कार्यालय बंद होती। मात्र सध्या साफसफाईला सुरुवात। जितेंद्र आव्हाडांना धक्का। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुरस्कृत विजयी उमेदवार प्रमिला केणी यांचा महायुतीला पाठिंबा। मीरा भाईंदरचा महापौर मराठीच व्हावा अन्यथा मनसेकडून शहरात आक्रमक बॅनरबाजी। मनसे शहराध्यक्ष संदीप राणेंच्या नेतृत्वाखाली बॅनर लावल्याची माहिती। कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 1870 उमेदवार पात्र। 67 जणांचे अर्ज अपात्र तर 17 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। कणकवली पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे 2 उमेदवार बिनविरोध। कोकीसरे मतदारसंघातून साधना नकाशे आणि बिडवाडी मतदारसंघातील संजना राणे बिनविरोध विजय। अर्ज छाननी ठाकरेंच्या शिवसेनेला कणकवलीत धक्का। बिडवाडी पंचायत समिती भाजपसाठी बिनविरोध। संजना राणे यांच्या बिनविरोध विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट। मंदिराच्या गाभाऱ्यात चौखांबी, श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभा मंडप आदी प्रमुख ठिकाणी सजावट। पंढरपुरात वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा। देवाच्या लग्नविधीसाठी उभारला खास मयूर मंडप। मुंबईत मध्य पश्चिम रेल्वेवर 60 ठिकाणी विशेष गस्त। चोरी दगडफेक रोखण्याकरता रेल्वे पोलिसांचा कडक पहारा। भंडाऱ्यात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन। मेळाव्यात 160 युवकांच्या मुलाखती। 18 जणांना तत्काळ नियुक्तीपत्र। नागपुरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा कमी। ढगाळ वातावरणामुळे थंडीचा तडाखा कमी। पुढील काही दिवस तापमान उबदार राहणार। अमरावतीत हर्षराज कॉलनी परिसरात टेरेसवर साकारलं टेरेस गार्डन। हायस्कूल शिक्षिका उषा धुर्वे यांच्या टेरेस गार्डनची चर्चा।
छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 घरांवर मनपाची कारवाई, कोणतीही वैध कागदपत्रे सादर न झाल्यानं कारवाई. बांधकाम परवानगीसाठी बोगस मोजणी नकाशे तयार करून भूमी अभिलेख उपाध्यक्षांचा बनावट शिक्क्याचा वापर. बारामतीमधील नामांकित डॉक्टरच्या मुलाचा पराक्रम. घोडाझरी अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खाण प्रकल्प रद्द करा, आदित्य ठाकरे यांचं केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र. वर्ध्यात ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याचं मानधन रखडलं, मानधन नाही तर काम नाहीचा प्रशासनाला इशारा. वर्ध्यात सरपंच संघटना पुन्हा आक्रमक, जिल्ह्यातील ग्रामीण पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित. महावितरणच्या कारवाईमुळे गावं अंधारात, जिल्हाधिकाऱ्यांना सरपंच संघटनेचं निवेदन. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं नोटीस, मुंबईतील 106 बांधकामं थांबवण्यासाठी पालिकेनं बजावली नोटीस. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज 23वी सुनावणी, जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी. सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का, याकडे विशेष लक्ष. वर्ध्यात पंकज भोयर यांच्या हस्ते वातानुकूलित ई वाचनालयाचं लोकार्पण. नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न. राज्यातील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती, राज्यात 16,30,000 विद्यार्थी देणार परीक्षा. जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक लॅब वापराविना पडून पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नाही, साहित्यही कमी. 5 महिन्यात केवळ 2च रुग्णांवर शस्त्रक्रिया. सिल्लोडमधील इरा स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचं बहारदार कलाविष्कार. वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार. भंडाऱ्यात शिक्षकांचा तुटवडा, संतप्त विद्यार्थ्यांचं रस्त्यावर उतरून आंदोलन. जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा. यवतमाळमधील पूस नदीचं काम मागील 8 ते 9 महिन्यांपासून संथ गतीनं, एकेरी वाहतुकीनं होत असल्यानं वाहतूक कोंडीनं नागरिक त्रस्त. माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. देवेगौडा यांनी सुरुवातीला चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून नंतर घेतलं दर्शन. वैष्णोदेवी यात्रा स्थगित, खराब वातावरण, पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे कटरा इथे वैष्णोदेवी यात्रा स्थगित. दिल्लीसह 9 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, उत्तर भारतात थंडीची लाट. इंडिगोच्या दिल्ली पुणे विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, गेल्या 5 दिवसातील दुसरी धमकी. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनाचा भीषण अपघात. डोडा जिल्ह्यात जवानांचं कॅस्पर वाहन 200 फूट खोल दरीत कोसळलं. भीषण अपघातात 10 जवानांना वीरमरण, 12 जवान जखमी. ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर परिसरात बॉम्बस्फोटची धमकी. सोशल मीडियावर पोस्टमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क. वाशिम जिल्ह्यात CCIच्या वतीनं 4 केंद्रांवर कापूस खरेदी सुरू. एकूण 14,698 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली, त्यापैकी निकष पूर्ण न झाल्यानं 2,246 शेतकऱ्यांची नोंदणी रद्द. नंदुरबार बाजार समितीत ओव्याची मोठी आवक, पहिल्याच दिवशी ओव्याला समाधानकारक दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नंदुरबारात ओल्या लाल मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानं दरात वाढ. सध्या बाजारात मिरचीला 2,450 ते 6,250 रुपये प्रति क्विंटल असा दर. यवतमाळच्या महागाव तालुक्यात युरिया खताचा भयंकर तुटवडा, तत्काळ युरिया पुरवठा करण्याकरता शेतकरी संघटनांनी कृषी विभागाला दिलं निवेदन. जळगावच्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात, भुसावळकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचा भीषण अपघात. वाघांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल, राज्यात जानेवारीमध्ये 4 वाघांचा मृत्यू, 2025च्या सुरुवातीला 11 वाघांचा मृत्यू. गेल्या वर्षभरात वाहन चोरीचे 2,299 गुन्हे दाखल, यापैकी 1,357 गुन्ह्यांची उकल. वर्ध्याच्या पुलगाव उपविभागीय पोलिसांची धडक कारवाई, कानगाव मोझरी मार्गावर 1,42,000चा मुद्देमाल जप्त, 2 जण ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.